हॅलो. ज्या जगात महाकाय प्राण्यांचं राज्य आहे अशा एका जगाची कल्पना करा. डायनासोर जमिनीवर आणि प्रत्येक अधिवासावर आपलं वर्चस्व गाजवत होते. आपण टी-रेक्स यासारख्या प्राण्यांची परिचित आहोत, पण या सगळ्या डायनासोर्स मध्ये सुद्धा काही सस्तन प्राणी लपलेले होते, जे उंदराच्या आकाराचे अगदी छोटे छोटे जीव होते. जे सस्तन प्राणी किंवा मॅमल्स होते, ते या डायनासोर समोर सुद्धा तग धरून राहिले. तुम्ही इथे जो हा प्राणी पाहत आहे त्याला मेगाझॉस्ट्रोडोम असं म्हणतात. तो किती लहान आहे याची कल्पना देण्यासाठी मानवाच्या तुलनेत हा एवढा दिसायचा. नंतर सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी एक लघुग्रह किंवा ऍस्ट्रॉइड पृथ्वीवर येऊन आदळला आणि त्यांनी डायनासोर नाहीसे झाले आणि सस्तन प्राण्यांनी त्यांची जागा घेतली. आणि आजच्या प्राणी साम्राज्याचे शासक होण्यासाठी हे लहान जीव कसे वाढले ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर. सस्तन प्राणी विलक्षण आहे कारण हे सगळीकडे आहे. अगदी बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेशांपासून ते भाजून काढणाऱ्या वाळवंटांपर्यंत, धुके असलेल्या पर्वतांपासून ते हिरवेगार जंगल, गवताळ मैदानांपासून ते गडद गुहांपर्यंत आणि अगदी महासागरांमध्ये देखील तुम्हाला सस्तन प्राण्यांनी स्वतःला अनुकूलित केल्याचं दिसून येईल. काही सस्तन प्राणी उडण्यासाठी अनुकूलित झाले, जसं की वटवाघूळ, तर काही समुद्रातील महाकाय प्राणी बनले, जसं की डॉल्फिन आणि देवमासा, जो आतापर्यंत अस्तित्वात असलेला सगळ्यात मोठा प्राणी आहे. सस्तन प्राण्यांनी आपल्याला पृथ्वीवरील सर्वात भयंकर शिकारी प्राणी दिले, जसं की सिंह आणि वाघ. पण हे सगळे प्राणी कोणत्या गोष्टीमुळे सस्तन प्राणी किंवा मॅमल्स ठरतात? तर सस्तन प्राण्यांची 4 मुख्य वैशिष्ट्य आहे जी महत्वपूर्ण आहे. पहिले वैशिष्ट्य म्हणजे आई त्याच्या पिलाला दूध नावाचा पोषक स्त्राव पाजते, जो तिच्या दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथींमधून येतो किंवा मॅमरी ग्लँड्स मध्ये तयार होतो, आणि म्हणूनच आपण यांना सस्तन प्राणी म्हणतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांना केस किंवा लोकर म्हणजेच फर, जे केराटिन प्रथिनापासून बनलेलं असतं ते असतं. ते जलप्रतिरोधक असतात आणि हेच त्यांना कठोर तापमानांपासून संरक्षण देतात. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात घामग्रंथी किंवा स्वेट ग्लँड्स असतात, ज्या काही प्रजातींमध्ये शरीर थंड ठेवण्यास मदत करतात, परंतु इतरांमध्ये त्या गंधासाठी किंवा सेंटसाठी आणि अगदी दूध उत्पादनासाठी सुद्धा रूपांतरित झालेले असतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे यांच्यामध्ये 4 कप्पे असलेले हृदय असतं, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह अतिशय कार्यक्षमरित्या सुरू ठेवतं. आता यांच्यामध्ये काही इतर वैशिष्ट्य देखील आहेत. तर हे सगळे सस्तन प्राणी फुफ्फुसांद्वारे श्वास घेतात, ज्यामुळे ते उंच पर्वत तसंच खोल समुद्रांमध्येही कार्यक्षमरित्या ऑक्सिजन वापरू शकतात. यांना बाह्य कान असतात, जे पर्यावरणातील आवाज यांच्या कानापर्यंत निर्देशित करण्यात मदत करतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे उष्ण रक्तीय असतात किंवा वॉर्म ब्लडेड असतात. याचा अर्थ पर्यावरणाचे तापमान विचारात न घेता ते त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवू शकतात. आता यांना चतुष्पाद देखील म्हणतात, म्हणजे यांच्यामध्ये अवयवांचे 2 जोड्या असतात, जसे की हात, पाय, पंख, ज्यामुळे हे प्राणी चालणे, धावणे, चढणे, बिळात जाणे, पोहणे आणि अगदी उडणे यासारख्या गोष्टी करू शकतात. आणि या 2 जोडी असलेल्या अवयवांनी स्वतःला या विविध गोष्टींसाठी अनुकूलित आणि पुनर्निर्मित केलेला आहे. मजेशीर गोष्ट ही आहे की हीच मूलभूत अवयव योजना आहे किंवा रचना आहे, परंतु ही घोड्यामध्ये शक्तिशाली पाय, वटवाघळामध्ये पंख आणि देवमाशामध्ये पर यांचा आकार घेते आणि त्यामध्ये रूपांतरित झालेली आहे. आणि हे यांना या क्रिया करण्यास मदत करते. आहे की नाही आश्चर्य? त्यामुळे तुम्ही अंडी देणारा प्लॅटिपस घ्या किंवा विशाल हत्ती घ्या किंवा चपळ कांगारू घ्या किंवा गर्जना करणारा सिंह घ्या, उडणारं वटवाघूळ घ्या किंवा देवमासा घ्या. सस्तन प्राणी पृथ्वीवरील सगळ्यात बहुमुखी किंवा व्हर्सटाईल आणि यशस्वी गटांपैकी एक बनले आहे. हे इतके बहुमुखी किंवा व्हर्सटाईल आहे की त्यांच्यापासून मानवांची उत्क्रांती झाली. प्रायमेट्स सुमारे 85 दशलक्ष वर्षांपूर्वी सस्तन प्राण्यांपासून वेगळे झाले. म्हणून जेव्हा मी प्रायमेट्स म्हणते त्यामध्ये लीमर, लॉरिस, टार्सियस, माकडे, एप्स आणि अगदी मानव यांच्यासारख्या जीवांचा समावेश होतो. हे असे प्राणी आहेत ज्यांना आपण एप्स म्हणतो. आता एप्सचे 2 प्रकार आहेत. एक लेसर एप्स जसं की गिबन आणि बाकीचे ग्रेटर एप्स, ज्यामध्ये येतात ओरँगुटॅन, गोरिला, चिंपॅन्झी आणि अगदी मानव. हे सगळे
एका समान पूर्वजापासून जन्मलेले आहे. त्यामुळे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपण थेट एप्स पासून आलेलो नाही आहे, तर एप्स आणि आपण यांचा दोघांचाही एक सामान्य पूर्वज होता. आणि हे कसे दिसतात, तर सगळ्यात पहिले हा मानव आहे, त्याच्यानंतर हे चिंपॅन्झी आहे, त्याच्यानंतर हे गोरिला आहे आणि सगळ्यात शेवटी येतात ते म्हणजे ओरँगुटॅन्स. या सगळ्यांचा एक समान पूर्वज आहे. समजलं? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.